पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना पेट्रोल डिझेलचा अतिवापर, अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी पुढच्या वर्षभर टाळण्याचं आवाहन केलं। दरम्यान नागरिकांनी इंधन आणि इतर खर्च टाळण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं। मात्र सोनं खरेदी प्रामुख्याने कौटुंबिक समारंभासाठी केली जात असल्याने त्याबाबत जनतेचा प्रतिसाद संमिश्र पाहायला मिळाला। इंधन बचतीचं आवाहन योग्य असलं तरी कौटुंबिक कारणास्तव सोनं खरेदी पूर्णपणे थांबवणं कठीण असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं। याबाबत आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीयांना आवाहन करताना पेट्रोल डिझेल असेल त्याचबरोबर सोने असेल यावर बचत केली पाहिजे असं सांगितलेलं होतं। त्यानंतर आता देशभरामध्ये याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। आपण सध्या अहिल्यानगर शहरातील पेट्रोल पंपावर आहोत। इथे आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे पेट्रोल असेल डिझेल असेल कमी प्रमाणात वापरा, काय तुम्हाला वाटतंय? अगदी अगदी माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आवाहन मांडलेलं आहे त्या मताला मी पुरेपूर सहमत आहे की खरोखर येत्या काही दिवसामध्ये आपण या गोष्टीचा जपून वापर केला पाहिजे, कारण इंधन ही काळाची गरज आहे। आवश्यक त्या ठिकाणीच खासगी साधनांचा वापर करा, अन्यथा शासकीय साधनांमध्ये प्रवास करावा असं म्हणू शकत नाही ना। आपल्याला तो बोलण्याचा काही अधिकार नाही, परंतु ते जे बोलतात ते काळाची गरज बघूनच बोलतायत। या मताशी मी सहमत आहे। आय एम ॲग्री विथ प्राईम मिनिस्टर। हो, मला पण तसंच वाटतं। म्हणजे पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी त्याचा जपूनच वापर केला पाहिजे, कारण आपल्या येणाऱ्या पिढीला पण ते वाचलं पाहिजे आणि त्या संदर्भात जनजागृती जास्त झाली पाहिजे असं माझं मत आहे। सोनं तर महत्वाचं असतं, पण आता परिस्थिती बघूनच सोनं खरेदी केलं जातं। महिलांना जरी किती आवड असली परिस्थिती नसेल तर महिला म्हणजे आपसुकच सोनं खरेदीच करू शकत नाहीये। आणि गरज असेल तर मग आता ती कुठलीही परिस्थिती असतो, गरीबात गरीब जरी असला, कुठला लग्नाचा वगैरे कार्यक्रम असला तर त्यासाठी त्याला महत्व दिलं जातं। मग थोड्या प्रमाणामध्ये आपण तर ते रोखू नाही शकत। नक्कीच जे आहे एकीकडे पेट्रोल डिझेल हे बचतीने वापरला गेलं पाहिजे, तरी सोन्याकडे मात्र नागरिकांनी थोडीशी भूमिका जी आहे ती नरमाईची ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।